श्री सिद्धारूढ स्वामी चरित्र प्रकरण 4। पुढे काही दिवसांनी श्री वीरभद्र स्वामी गुरुशांतप्पाला व देव मल्लम्माला जवळ बसवून घेऊन कुडल संगम देवाच्या वचनापैकी वैराग्य प्रकरणाचा बोध करीत असता भूमी सपाट होईल, मेरू पतन पावेल, आकाशादी पंचमहाभूतांचा नाश होईल, स्वर्गादिलोक लोकांतराचा प्रलय होईल, असे आहे तरी ह्या भूलोकाच हे मूढ लोक असून हा देह मीच असे समजून भ्रांत मनाने सुख मिळेल म्हणून खटपट करीतात। हे सांगितलेले वचन ऐकून सिद्ध गुरुला म्हणाले, पूर्ण आकाश कसे नाश पावते ते सांगा। तेव्हा गुरु म्हणाले, जाणत्या गुरुकडून समजून घे। तेव्हा बरे तर मी जाणत्या गुरुचा तपास करीन असे म्हणून दुसऱ्या दिवशी सिद्ध गुरुचा शोध करण्याकरिता प्रवासास निघाले। तेव्हा त्यांचे अत्यंत आवडते असे सोम व भीम या नावाचे मित्र होते। ते त्याच्याकडे येऊन म्हणाले की हे महात्म्या, तू एवढ्या लहान वयात कसा बाहेर पडतोस? तेव्हा सिद्ध म्हणतो, जर सर्व तार्किक मिथ्या आहे तर हे शरीर असेपर्यंतच नित्यवस्तूचा शोध केला पाहिजे, नाहीतर मनुष्य जन्म मिळून व्यर्थ होय। याकरिता बाळपणातच सर्वसंग परित्याग करून गुरुचा शोध केला पाहिजे। कारण पुढे यौवनकालात कामक्रोध हे रिपू येऊन नित्यवस्तूचे ज्ञान होऊ देत नाही। तसेच वृद्धापकाळीही ज्ञान होत नाही, कारण मन भ्रांत होऊन स्मरण राहत नाही। याकरिता आताच गुरुचा तपास करण्याकरिता प्रवासास निघाव्याचे आहे। असे आहे तर आम्ही दोघेही तुझ्याबरोबर येतो, असे ते म्हणाले। सिद्ध म्हणाला, ठीक आहे चला। नंतर 3 कोसांवर असलेल्या एका गावी ते तिघेजण गेले। 2 प्रहर झाल्यावर भीम व सोम यांना भूक लागली व ते म्हणाले, या गावात आम्हाला जेवाव्यास कोण घालील? तेव्हा सिद्ध म्हणाले, तुम्हास षड्रसान्न भोजन पाहिजे, परमात्म्याचे ध्यानाची वगैरे गोडी नाही। तुम्ही परमात्म्याचे ध्यान करा, म्हणजे तहान भूक नाहीशी होऊन माझ्याप्रमाणे तुम्हाला शांतीसुख मिळेल। या माझ्या शांतीसुखाचा अनुभव तुम्हाला नसल्यामुळे तुम्ही अन्नाची इच्छा करिता। ते दोघे म्हणाले, बरे तू सांगितलेले आम्हाला समजत नाही। भुकेच्या वेळी अन्न मिळाले तरच शांती होऊन प्राण राहतील, कारण अन्नमय प्राणशी पाराशर श्रुती आहे व प्राणद्वारा मनः शांती, नंतर ध्यान ज्ञान वगैरे होतात। सिद्ध म्हणाले, इतके तात्विक ज्ञान असून शिवाचे ध्यान करणे का विसरता? भुकेच्या अग्निस्थानी मन असल्यामुळे असे दुःख होते। हा ताप सहज दूर होणारा नव्हे, याकरिता ह्याचा पाठ करण्याला ध्यान हेच साधन होय। अन्नादी उपायांनी एक घटकाभर मात्र शांती येते, पूर्णताप शांती होत नाही। पण ध्यानाने त्रिकाल ताप शांती होईल। कशी ती पहा। ध्यान करणारा प्राणी रेचक, पूरक ह्या नाडीकडे लक्षण देता आनंद नाडीत कुंभकाचा समावेश करून प्राण्याचे चलन करीत नाही। प्राणाचे चलन झाल्याशिवाय अग्नीची वृद्धी होत नाही। तो वृद्धी पावला नाही तर क्षुधातृषादिताप अन्नावाचून शमतात। हा क्षुधातृषादिताप नाहीसा झाल्यावर मनाच्या आधिव्याधी नाहीशा होतात। ह्या आधी व्याधी नाहीशा झाल्यावर मनाच्या आधिव्याधी नाहीशा होतात। ह्या आधी व्याधी नाहीशा झाल्यावर पुष्टी तुष्टी कांती ह्या स्थूल देहाला व शांती मनाला प्राप्त होतात। हे मर्मन समजल्यामुळे भुकेने शरीर कळवळते, हे योग्य नाही। ह्याप्रमाणे उपदेशाने भरलेले सिद्धाचे भाषण ऐकून असे आहे तर आपण दुसरे गावास जाऊ, असे ते म्हणाले। सिद्ध म्हणाले, नळदुर्गास जाऊ अथवा सदाशिव पेठेस जाऊ। भीम म्हणाला, नळदुर्ग दूर आहे, सदाशिव पेठेसच जाऊ। 2 कोस चालत जाऊन ते सदाशिव पेठेस गेले। वाटेने दमल्यामुळे सोम व भीम विसावा घेण्याकरिता वृषभेश्वराच्या देवळात बसले व सिद्ध हे नंदिकेश्वरावर बसले। इतक्यात पुजारी पूजा करण्याकरिता आला व 7 वर्षाचे पोर देवावर बसलेले पाहून त्याला फार राग आला आणि म्हणाला, अरे तुझी भक्ती काय पाण्यात बुडाली काय? काय झाले तरी काय?
हे ऐकून भीता वीज गडगडली तरी आकाश जसे शांत राहते तसे, किंवा युद्धाचा दणदणाट चालला असता पृथ्वी जशी शांत राहते तसे शांतपणे सिद्ध म्हणाले, माझी भक्ती पाण्यात बुडाली नाही तर देवावरच ठेविली आहे. हे भाषण ऐकून पुजारी फार रागावला व तू टीचभर नाहीस तर देवावर बसून आणखी गोष्ट सांगतोस, तुला लाज वाटते? सिद्ध म्हणाले, बाबा तूच सांग की बसणारा मोठा की बसविणारा मोठा. ह्या वाक्याला काय उत्तर द्यावे हे न समजल्यामुळे त्याने गावात जाऊन काही मनुष्यांना बोलावून आणले. तेही त्या मूर्ख पुजाऱ्याप्रमाणेच रागावले व त्यापैकी एक जण त्या मुलास माराव्यास गेला. तो त्याचा हात चौकटीस आपटून त्यातून रक्त निघू लागले. नंतर त्यापैकी एकाने त्या मुलाला विचारिले, तू देवावर का बसलास? मूर्ख लोक स्थावर बुद्धीने पूजा करीतात, म्हणून त्यांना पुण्य लागत नाही. याकरिता मी त्याची प्राण प्रतिष्ठा करतो. हे ऐकून हे बोलणे सामान्य नव्हे. महावाक्य केवळ मंत्र असे समजून सर्वजण चकित झाले व मोठ्या भक्तिभावाने नमस्कार करून मंगलस्नान घालून पूजा करून त्यांनी त्याचा आदर सत्कार केला. नंतर जातेवेळी त्यांना उपदेश केला की स्थावर पूजेपेक्षा महात्म्याची पूजा श्रेष्ठ आहे, कारण परमात्म्याचे मुखच महात्म्याचे मुख होय. म्हणून महात्म्याच्या मुखावाचून परमात्म्याचे शांतीला दुसरे द्वार नाही. हे कशावरून म्हणाल तर गर्भाच्या शांतीला आईचे मुख हेच द्वार आहे, दुसरे नाही. त्याप्रमाणेच हे समजा. नंतर तो गृहस्थ मी आजपर्यंत बसवेश्वराची पूजा केली त्याचे हे फळ असे मानून धन्य झाला.